पण मी असं ऐकलं की तो अध्यादेश नाहीये असं मगाशी मी भुजबळांच्या एका वक्तव्यावरून मी ऐकलं. मला माहीत नाही कारण मी बाहेर आहे. पण जर ज्या कारणासाठी समाज संघर्षाला उतरला होता, ते जर समाधानी असतील, तर नक्कीच आपण स्वागत केलं पाहिजे. पण एकीकडे बघितलं तर सरकारमधलेच मंत्री जे आहेत त्याला विरोध करताना दिसत आहेत. मी कुठेतरी मराठा समाजाची मी हे फसवणूक झाली. प्रथमच पाहतोय की कधीही सरकारमध्ये एक मुखानं निर्णय घेतले जातात. कॅबिनेटचा अर्थ काय असतो? पण आज अशा प्रश्नांवरती 10 मंत्री 10 तोंडानं बोलतायत. असं कधी होत नाही. जेव्हा मुख्यमंत्री सांगतात, मुख्यमंत्री बोलतात, तेव्हा सरकार बोलतं. पण मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री एक बोलतायत, फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एक वेगळीच भाषा बोलतायत. मंत्री छगन भुजबळांची या संदर्भातलं वक्तव्य वेगळं आहे. असं या राज्यामध्ये कधी घडलं नव्हतं. मराठा समाजाची फसवणूक झाली असं वाटतं म्हणजे आता. हे मी कसं काय म्हणू? आमची भूमिका आहे की मार्ग निघायला पाहिजे. हजारो लाखो लोक जेव्हा आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतात, संघर्ष करतात, उपोषण करतात, चालतात, तेव्हा त्यांचं समाधान करणे सरकारचं काम आहे. जर समाधान झालं असेल तर आनंद आहे. उद्या आपण मेळावा घेत आहात, काय नेमके उद्देश आहे? नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कार्यकर्त्यांशी बोलत आहात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जातो. नाशिकला परवा अधिवेशन झालं, आपण पाहिलं असेल. बरेच दिवस नगरला माझा येण्याचा कार्यक्रम होता. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला आमंत्रण दिलं होतं, पण मला अनेक गोष्टींमुळे येता येत नव्हतं. पण आता नगरला यायला मी सुरुवात करणार आहे. थँक्यू. चालेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.